नमस्कार, मी गीता, किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू पालक पराठा। त्यासाठी 2 जुडी पालक मी इथे निवडून घेतलेला आहे आणि 3 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले, ते मी असे कुस्करून घेतलेले आहेत। त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा। यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे। लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किप करू शकता। इथे मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे यामध्ये, ज्यामुळे आपले पराठे जे आहेत ते एकदम चटपटीत होणार आहेत। यानंतर आपण सुखे मसाले घालून घेऊया। 1 चमचा धने जिरे पावडर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता यामध्ये आपण घालून घेऊया पाव चमचा हळद रंगासाठी आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे चवीसाठी। हे सर्व जिन्नस घालून यामध्ये आता आपण पाव वाटी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण पालक ब्लँच करायला घेऊया। इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये आता आपण पालक घालून घेऊया। पालक आपल्याला 2 मिनिटं उकळून घ्यायचा आहे। बटाट्यांच्या ऐवजी तुम्ही पनीरही वापरू शकता। त्याची टेस्ट एकदम पालक पनीरच्या भाजीसारखी लागते। मुलं जर तुमची पालक खात नसतील तर हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे। व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे पालक आणि 2 मिनिटं याला उकळी येऊन द्यायची आहे। 1-2 मिनिटानंतर पालक जे आहे ते आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे आता मी पालक पाण्यातून बाहेर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं। यामध्ये आता आपण हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेऊया। हिरव्या मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। यामध्येच आपल्याला 4-5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घ्यायचं आहे। यामुळे पालकला चांगली चव येते। मीठ घालून घेऊया चवीनुसार, थोडंसं जास्त घालायचं नाहीये मीठ, आपण सारणामध्ये पण मीठ घातलेलं आहे। यामध्येच आता आपण थोडेसे जिरे घालून घेऊया आणि पाव वाटी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून याची आपल्याला आता फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता पेस्ट एकदम छान झालेली आहे। आता एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ घेऊन यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। मीठ बेतानेच घालायचं आहे कारण सर्व जिन्नसमध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे। ही पेस्ट आता या पिठामध्ये घालून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। आणि आता यावेळी आपण यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचा तेल घालून घेऊया, म्हणजे पराठे जे आहेत ते आपले एकदम खुसखुशीत होतील। आणि व्यवस्थित मळून घेऊया। पिठाचा आपल्याला मऊ असा गोळा तयार करायचा आहे या पद्धतीने। हे पराठे जे आहेत हे चवीला एकदम उत्तम लागतात। तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा कितपत मऊ झालेला आहे। हा आता आपण बाजूला ठेवून देऊया। आता आपण याचे पराठे करायला घ्यायचे आहेत। इथे आपलं पीठही मळून तयार आहे आणि सारणही। लिंबापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे। पिठामध्ये थोडासा घोळवून घेऊया आणि यामध्ये आता आपण सारण भरून घ्यायचं आहे। जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता
तेवढाच आपल्याला सारणाचा गोळा पण घ्यायचा आहे। पारी तयार करून घेऊया आणि यामध्ये सारण घालून घेऊया। तुम्ही आलूचे पराठे खूप प्रकारे खाल्ले असतील, पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। मुलांच्या टिफिनसाठीचा हा सर्वोत्तम उपाय आहे, पौष्टिकही आणि एकदम चवदारही। थोडंसं पिठामध्ये घोळवून हलक्या हाताने अशी पारी दाबून घ्यायची आहे, पसरवून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने तिला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे सारण जे आहे ते जास्त बाहेर पडणार नाही। थोडंसं सारण बाहेर जरी आलं तरी काही चिंता करण्याची गरज नाही, ते पण खूप टेस्टी लागतं। तुम्ही बघू शकता पराठा मी कितपत जाड ठेवलेला आहे। इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यावर आता आपण पराठा शेकून घेऊया। गॅस मीडियम टू हाय हीटवर ठेवायचा आहे आणि पराठा जो आहे तो एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। एका बाजूने शेकला गेला की मग बाजू परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण चांगला भाजून घ्यायचा आहे। यावर मी थोडंसं तेल लावलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा पण इथे वापर करू शकता। आणखी एक भाजून दाखवते। दिसत आहेत ना सुंदर? तयार आहेत आपले आलू पालक पराठे। एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।